नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तिचा संदेश देणारे जगत गौतम भगवान बुद्ध. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, बहुजनांचं स्वराज्य उभा करणारे छत्रपती शिवराय, संविधानासारखा अमूल्य ग्रंथ ज्यांनी या देशाला दिला ते आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देशाच्या इतिहासात ज्यांनी क्रांतीचं वादळ आणलं ते आमचे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, या सर्वांना अभिवादन करतो. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तकाने या ठिकाणी बोलण्यास सुरुवात करतो. बांधवांनो, ही नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. आपण या नगरपालिकेची निवडणूक लागलेली असताना आपण विकासाच्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे. पंढरपूर नगरपालिकेमध्ये जर तुम्ही स्वतःचा कधी कागद काढायला गेला असाल, ज्यावेळेस तुम्ही या नगरपालिकेच्या पायऱ्या चढता त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असेल की या नगरपालिकेच्या पायऱ्या आणि या नगरपालिकेच्या भिंती थुंकीने रंगलेल्या आहेत. नगरपालिकेमध्ये आमची जर एखादी महिला एखादा कागद जर आणायला गेली तर तिच्यासाठी तिथं स्वच्छतागृहाची सोय नाही आहे. बांधवांनो, मला इथल्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही अर्बन बँकेचं प्रशासकीय ऑफिस 5 स्टार केलं, मग आमच्या सर्वसामान्य पंढरपूरची नगरपालिका 5 स्टार तुम्ही गेल्या 40 वर्षात का केली नाही? बांधवांनो, आपण नगरपालिकेला संकलित कर देतो, शिक्षण कर देतो, विशेष शिक्षण कर देतो, वृक्षारोपण कर देतो, जलशुद्धीकरण कर देतो. एवढे सगळे कर नगरपालिका आपल्याकडून घेत असताना नगरपालिकेला आपल्याला पिण्याचं शुद्ध पाणी दिलं पाहिजे. पण तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या 40 वर्षामध्ये गटारीचं आणि मैला मिश्रित पाणी पाजण्याचं काम सत्ताधारी लोक आपल्याला करतायत. बांधवांनो, तुम्ही पाहिलं असेल या पंढरपूर नगरपालिकेमधले जे ओपन स्पेस आहेत त्या ओपन स्पेस वरती सगळ्यात जास्त अतिक्रमण कोणी केलेलं आहे तर या मालकांच्या बगलबच्च्यांनी केलेलं आहे. मला तुम्हाला इथून प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही पंढरपूर नगरपालिकेची एखादी जागा आम्हाला अशी दाखवा की ज्या जागेमधून तुम्ही चांगल्या पद्धतीची जिम उभा केली, ज्या जागेमध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या पद्धतीचं वाचनालय उभा केलं, एखादं स्पर्धा परीक्षाचं केंद्र उभा केलं. नाही बांधवांनो, हा बदल तुम्हाला गेल्या 40 वर्षामध्ये कधीच करू वाटला नाही. म्हणून बांधवांनो, मी तुम्हाला सांगतोय, ही निवडणूक तुमच्या न्यायाच्या, हक्काच्या, अधिकाराची आहे. त्यामुळं येणाऱ्या काळावर्तामध्ये आपल्याला परिवर्तनाच्या सोबत जावं लागेल. नगरपालिका आमच्याकडून शिक्षण कर घेते. हा शिक्षण कर घेत असताना आज नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती आणि अवस्था काय आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर नगरपालिकेच्या शाळांची छतं गळतायत, नगरपालिकेच्या शाळांच्या भिंतींना छिद्र पडलेले आहेत, बसायला बेंच चांगले नाही आहेत, वर्गामध्ये कॉम्प्युटर नाही आहेत, पैसा उकरलेले आहेत. मालक, मला तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही स्वतःच्या शैक्षणिक संस्था 5 स्टार करत असताना आमच्या पंढरपूर मधल्या श्रमकरी, कष्टकरी वर्गाची पोरं ज्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये जातात त्या गेल्या 40 वर्षामध्ये तुम्ही 5 स्टार का केल्या नाहीत? नगरपालिकेच्या शाळा बंद पडायच्या आणि स्वतःच्या मोठ्या मोठ्या संस्था उभारण्याचं महापाप 40 वर्षामध्ये तुम्ही केलेलं आहे. आज या पंढरपूरमध्ये तुम्ही बघा, आज आमच्या भालके गटाच्या किंवा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या लोकांनी कुणाला उमेदवारी दिली आहे? सर्वसामान्य घरातल्या पोरांना उमेदवारी दिली आहे. आणि तुमच्या सोबत कोण आहे? गुंड, खून केलेले, तडीपारीची शिक्षा बघून आलेले लोक आहेत. मालक, आम्हाला तुम्हाला विचारायचं वाटतं, या गुंडांना सोबत घेऊन तुम्हाला पंढरपूरचा कोणत्या पद्धतीचा विकास करायचा आहे? म्हणून बांधवांनो, येणाऱ्या काळामध्ये हे पंढरपूर आपल्याला भयमुक्त करायचं असेल, हे पंढरपूर आपल्याला खड्डेमुक्त करायचं असेल, हे पंढरपूर आपल्याला धूळ मुक्त करायचं असेल, हे पंढरपूर आपल्याला टक्केवारी मुक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या समोर एकमेव पर्याय आहे आणि त्या पर्यायाचं नाव आहे प्रणिती भगीरथ भालके. म्हणून बांधवांनो, येणाऱ्या काळामध्ये आपण सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीमागे राहून येणाऱ्या 2 तारखेला आपल्या रिक्षा या चिन्ह समोरील बटन दाबून आपल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं आहे आणि या माजलेल्या आणि मस्तावलेल्या या सत्तेतल्या लोकांना पाय उतार करायचा आहे. ही निवडणूक जनतेची आहे, ही निवडणूक आपल्या हक्काची आहे, आपल्या न्यायाची आहे, आपल्या अधिकाराची आहे. म्हणून या पंढरपूरमध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.